साहित्य दर्शन मराठी. नमस्कार, शुभ संध्या. श्रोते हो, सायंकाळचे ठीक 6 वाजले आहेत. आता रंगतरंगाची शेवटची प्रस्तुती घेऊन मी आली आहे. आपलं व्यासपीठ. आपलं व्यासपीठमध्ये आपण आज काव्यरंग सादर करणार आहोत. तेव्हा स्वरचित किंवा पररचित कविता घेऊन आपण पटापट ग्रुपवर या. चांगल्या चांगल्या कविता ऐकवा आणि ऐका. साहित्य दर्शन नमस्कार. माझे नाव दक्षता. मी एक कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे आई. शब्दच नाही आहे आई तुझे गुणगान गायला. जन्म तू मला दिलास जगात यायला. कसे तुझे उपकार फेडू सांग बरे. तुझ्या विना जगात आहे का कोणी खरे. शब्दच नाही आहे आई तुझे गुणगान गायला. हवा पाणी सूर्य चंद्र सर्वच आहे साक्षीला. धरती आणि अंबर सोबत होते तुझ्या. देवानेही जन्म घेतला आई तुला पाहायला. शब्दच नाही आहे आई तुझे गुणगान गायला. शब्दच नाही आहे आई तुझेच गुणगान गायला. धन्यवाद. आयुष्य. आयुष्य म्हणजे काय? जीवन म्हणजे काय? माणसाने जगायचं म्हणजे काय? या शब्दांचे अर्थच वेगळे आहेत आणि प्रत्येक जण त्याच्या परीने या शब्दांचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ज्याला या शब्दांचे अर्थ समजलेत ना, तर तो जीवनात यशस्वी होतो. आणि ज्याला या शब्दांचे अर्थ समजले नाहीत ना, तर तो स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो. मला काहीच येत नाही, मी काहीच करू शकत नाही, मी जन्माला आलो याचा फायदा काय, मला तर काहीच येत नाही, असं तो समजू लागतो. म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येकाने या शब्दांचे अर्थ समजावून घ्यायला हवे. आणि आयुष्य हे खूप सुंदर आहे असं समजून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला हवा. तर श्रोते हो, हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज मी आपणा सर्वांसमोर एक सुंदर अशी कविता सादर करणार आहे. ही कविता आहे विंदा करंदीकर यांची. आपल्याला तर माहीतच आहे की विंदा करंदीकर यांच्या कविता खूप छान असतात. त्यांच्या कवितांमधून खूप काही घेऊ शकतो आपण. आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकतो. जर ही कविता आपण मनापासून ऐकली आणि आत्मसात केली तर या कवितेसारख्या अनेक कवितांमधून आपण खूप काही शिकू शकतो. तर जास्त विलंब न करता करूया सुरुवात कवितेला. कवितेचे शीर्षक आहे असे जगावे. करूया सुरुवात. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावूनी अत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावूनी अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. अहो असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर.
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करूनी जावे असेही काही जगातून या जाताना. अहो करूनी जावे असेही काही जगातून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या, गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना. क्षण कठोर काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. स्वर कठोर काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अहो असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. तर श्रोते हो, आपणास ही कविता कशी वाटली ते अभिप्रायाद्वारे नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत जाईल. तर कविता कशी वाटली हे कळवायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. Send button. Double tap to activate. Double tap to activate. नमस्कार. साहित्य दर्शन सांगलीहून बाळासाहेब खोलकुंबे. एक देशभक्तीपर कविता मी स्वतः आत्ताच 5 मिनिटापूर्वी बसून लिहिली, स्वरचित कविता ती आता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे भारत मातेच्या वेदना. भारत मातेच्या वेदना. अर्थात भारत माता बोलती आहे आपल्या मुलांसोबत अशी कल्पना आहे. अरे माझ्या लेकरांनो, काय करायचं आता मी आता. अरे माझ्या लेकरांनो, काय करायचं मी आता. कशी टिकवायची मी माझी एकता अन अखंडता. कशी टिकवायची मी माझी एकता अन अखंडता. सुभाषबाबू, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांनी याचसाठी खाल्ल्या होत्या खस्ता. सुभाषबाबू, पंडित नेहरू, महात्मा गांधी यांनी याचसाठी खाल्ल्या होत्या खस्ता. तुम्ही मात्र खुशाल करता मागण्या माझे तुकडे करण्याकरता आता. तुम्ही मात्र खुशाल करता मागण्या माझे तुकडे करण्याकरता आता. नांदत आहेत एकत्र माझ्या कुशीत अनेक भाषा, अनेक पंथ, अनेक प्रांत, अनेक जाती. नांदत आहेत माझ्या कुशीत अनेक भाषा, अनेक पंथ, अनेक प्रांत, अनेक जाती. कशाला हव्यात तुम्हाला यांना वेगळं करण्याच्या उचापती. कशाला हव्यात तुम्हाला यांना वेगळं करण्याच्या उचापती. कोणी मागतो बोडो, कुणी मागतो खलिस्तान. कुणी मागतो बोडो, कुणी मागतो खलिस्तान. माझीच बाळं वेगळी करून कसा टिकेल माझा अभिमान. माझीच बाळं वेगळी करून कसा टिकेल माझा अभिमान. मला वाटतं बाळांनो, सोडून द्या हा वेडेपणा. अरे मला वाटतं बाळांनो, सोडून द्या हा वेडेपणा. आपण सारे एकत्र असण्यातच आहे खरा शहाणपणा. आपण सारे एकत्र असण्यातच आहे खरा शहाणपणा.
स्वातंत्र्य सुखाचा आस्वाद घेत राहू सारे आनंदाने, स्वातंत्र्य सुखाचा आस्वाद घेत राहू सारे आनंदाने एकजुटीने, तेव्हाच होईल माझी वेदनांपासून मुक्ती, तेव्हाच होईल माझी वेदनांपासून मुक्ती. तुमच्याकडून माझ्यासाठी हीच असेल खरी देशभक्ती, तुमच्याकडून माझ्यासाठी हीच असेल खरी देशभक्ती अन खरी शक्ती, अन खरी शक्ती. धन्यवाद. Tilda Babu Lavanya. Voice. Send. Button. नमस्कार साहित्य दर्शन. आपल्या व्यासपीठमध्ये मी स्मिता सावंत बोलते. माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. चांद रात. एकांती मज असे वाटते कुठेतरी दूर जावे, एकांती मज असे वाटते कुठेतरी दूर जावे, अन तुझ्या ओठांवरील गीतांचे ते सूर गावे. एकांती मज असे वाटते कुठेतरी दूर जावे, अन तुझ्या ओठांवरील गीतांचे ते सूर गावे. एकांती मज असे वाटते कुठेतरी दूर जावे. विरावे ते सूर तुझ्या या ओठांच्या स्पर्शात, विरावे ते सूर तुझ्या या ओठांच्या स्पर्शात, नावे त्यांनी प्रीतीत येऊन असे हर्षात. सुख असे एकमेकांस आपण भरपूर द्यावे, सुख असे एकमेकांस आपण भरपूर द्यावे. एकांती मज असे वाटते कुठेतरी दूर जावे. बसावे तेथे निवांत घेऊन हातात हात, बसावे तेथे निवांत घेऊन हातात हात, फुलावी अशी हळूवार ही आपली चांद रात. अशात चांदणेही ते लाजेने चूर व्हावे, अशात चांदणेही ते लाजेने चूर व्हावे. एकांती मज असे वाटते कुठेतरी दूर जावे. चांदणे ते प्रीतीचे, चांदणे ते प्रीतीचे तुझ्या सवेच मी प्यावे, चांदणे ते प्रीतीचे तुझ्या सवेच मी प्यावे. निशब्द त्या क्षणी तेव्हा तुला मिठीत मी घ्यावे. नभाने ही प्रीतीचे मग गीत जरूर गावे, नभाने ही प्रीतीचे मग गीत जरूर गावे. एकांती मज असे वाटते कुठेतरी दूर जावे. माझ्यात तू, माझ्यात तू अन तुझ्यात मी, माझ्यात तू अन तुझ्यात मी असे व्हावे एक रूप. माझ्यात तू अन तुझ्यात मी असे व्हावे एक रूप. अन चंद्र रोहिणी सम मग प्रेम करावे खूप. नातेही नियतीसही मग नित्यच मंजूर व्हावे, नातेही नियतीसही मग नित्यच मंजूर व्हावे. एकांती मज वाटते कुठेतरी दूर जावे, एकांती मज वाटते कुठेतरी दूर जावे, कुठेतरी दूर जावे, कुठेतरी दूर जावे. नमस्कार, मी वनिता बोलते. मी इथे एक कविता सादर करते आहे. ही कविता अतिशय तेजस्वी, प्रेरणादायी आणि आशावादी आहे. या कवितेचे कवी कुसुमाग्रज आणि कवितेचे शीर्षक दूर मनोऱ्यात. वादळला हा जीवन सागर अवसेची रात, वादळला हा जीवन सागर अवसेची रात. पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात, भांबावून अभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा, भांबावून अभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा. सुडाने तडफडा फाडतो उभे शिडवारा, पिंजुनिया आयाळ गरजती लाटा भवताली, पिंजुनिया आयाळ गरजती लाटा भवताली. प्रचंड भिंगा परी फुटते जळ आदळणी खाली,
प्रवासास गलबते आपुली अशा काळ राती. प्रवासास गलबते आपुली अशा काळ राती. वावटळीतील पिसाप्रमाणे हे लावत जाती. परंतु अंधारातच काके बघा बंद रात. परंतु अंधारातच काके बघा बंद रात. स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत. स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत. किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी. किरणांचा उघडून पसारा देवदूत कोणी. काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी. उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात. अन लावा हृदयात सख्यानो आशेची वात. अन लावा हृदयात सख्यानो आशेची वात. आशेची वात. थँक्यू. Send button. Showing items 306 to 313 of 313. Tap to activate. नमस्कार, मी रुक्मिणी राजपूत. साहित्य दर्शनच्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी घेऊन येत आहे एक प्रेरणादायी कविता. एक प्रयत्न अजून कर. कवितेचे कवी माहीत नाहीत, पण कवितेचं सार श्रेय या कवितेच्या कवींना जातं. एक प्रयत्न अजून कर. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा. पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा. पण झाले गेले आता विसर. पण झाले गेले आता विसर. मुठावर अश्रूवर लक्षावरती रोख नजर. अन एक प्रयत्न अजून कर. एक प्रयत्न अजून कर. संकट गगनी गडगडते, उरी समस्या कडकडते. संकट गगनी गडगडते, उरी समस्या कडकडते. तना मनाला चिरा पडूनी, उभे चराचर डगमगते. मग तू ही त्रिशूळ डमरूधर. मग तू ही त्रिशूळ डमरूधर. डम 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 कर. आरूढ हो तू सर्वांवर अन प्रलयंकाळी तांडव कर. एक प्रयत्न अजून कर. एक प्रयत्न अजून कर. वाट समुद्री बिकट अति, अन लाटांची नागगती. वाट समुद्री बिकट अति, अन लाटांची नागगती. अपमानाने हेटाळणीने तुझी भाकली नाव किती. विस्फोटाने तू हिवसळ. मग विस्फोटाने तू हिवसळ. खळखळ खळखळ तू ही खवळ. स्वार होऊनी लाटांवरती कर स्वतःला दृढ अढळ. एक प्रयत्न अजून कर. एक प्रयत्न अजून कर. पहा आगही धगधगते. पहा आगही धगधगते. उष्ण झळाही झगझगते. उदासीनता अतिजीर्णता असहाय्यताही भगभगते. या अग्नीला ध्वस्त कर. या अग्नीला ध्वस्त कर. वा स्वतःला उद्ध्वस्त कर. जन्म घेऊनी राखे मधुनी पुन्हा नव्याने पंख पसर. एक प्रयत्न अजून कर. एक प्रयत्न अजून कर. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा. पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा. पण झाले गेले आता विसर. पण झाले गेले आता विसर. मुठावर अश्रूवर लक्षावरती रोख नजर. अन एक प्रयत्न अजून कर. एक प्रयत्न अजून कर. एक प्रयत्न अजून कर. धन्यवाद. Showing up Vanita Koppelger. Send button. नमस्कार, साहित्य दर्शन या ग्रुप समूहासाठी मी बाबूराव अंजया आपल्यासमोर काव्यरंग या सदरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित एक कविता वाचणार आहे. ही माझी स्वरचित कविता आहे. आता नुकतीच आपण 131वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साजरी केलेली आहे. त्या जयंतीच्या निमित्ताच्या औचित्य साधून ही कविता मी लिहिलेली आहे. माझ्या कवितेचं नाव आहे किमयागार. कविता पुढील प्रमाणे आहे. माझ्या बाबांची किमया. माझ्या बाबांची किमया. बाबा झाले किमयागार. माझ्या बाबांची किमया. बाबा झाले किमयागार. लोकशाही अंमलबजावणी. लोकशाही अंमलबजावणी घटनेचे शिल्पकार.
लोकशाही अंमलबजावणी घटनेचे शिल्पकार, ती काळरात्र जातीभेद, ती काळरात्र जातीभेद अस्पृश्य निर्मूलन लक्षवेध, ती काळरात्र जातीभेद अस्पृश्य निर्मूलन लक्षवेध. जरी झाला देश दुभंग, जरी झाला देश दुभंग, आता भारत माता अभंग, जरी झाला देश दुभंग, आता भारत माता अभंग. धर्मनिरपेक्षतेचा पतंग, धर्मनिरपेक्षतेचा पतंग उंच गगन भरारी आकाशी, धर्मनिरपेक्षतेचा पतंग उंच गगन भरारी आकाशी. समता न्याय हक्क कर्तव्य, समता न्याय हक्क कर्तव्य तत्व जोडले संविधानाशी, समता न्याय हक्क कर्तव्य तत्व जोडले संविधानाशी. कित्येक घडले कायदे पंडित, कित्येक घडले कायदे पंडित, केली पळवाट्यांनी कायद्याची होळी, कित्येक घडले कायदे पंडित, केली पळवाट्यांनी कायद्याची होळी. मोकाट सुटले गुन्हेगार, मोकाट सुटले गुन्हेगार, फसली निरपराध जनता भोळी, मोकाट सुटले गुन्हेगार, फसली निरपराध जनता भोळी. लिहितो लेखणीने बाबूराव, लिहितो लेखणीने बाबूराव, घ्यावा प्रेरणादायी आदर्श, लिहितो लेखणीने बाबूराव, घ्यावा प्रेरणादायी आदर्श. बाबा पुन्हा पुन्हा यावे, बाबा पुन्हा पुन्हा यावे, हो ज्ञान समाज प्रबोधन स्पर्श, बाबा पुन्हा पुन्हा यावे, हो ज्ञान समाज प्रबोधन स्पर्श, बाबा पुन्हा पुन्हा यावे, हो ज्ञान समाज प्रबोधन स्पर्श. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, मी सुनीता सपकाळ काव्यरंगामध्ये मंगेश पाडगावकर यांची कविता सादर करीत आहे. सांगा कसं जगायचं. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, तुम्हीच ठरवा. काळ्या कुठ्ठ काळोखात जेव्हा काहीच दिसत नसतं, काळ्या कुठ्ठ काळोखात जेव्हा काहीच दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं, काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. काठ्यासारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, काठ्यासारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, तुम्हीच ठरवा. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, तुम्हीच ठरवा. कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, तुम्हीच ठरवा. धन्यवाद. साहित्य दर्शन मराठीमध्ये आजचं व्यासपीठ काव्यरंग या विषयात अंतर्गत मी एक कविता सादर करते. माझी मुलगी ती कविता सादर करते, कारण माझी गावची मावशी तिचा कालच जन्मदिवस होता. त्यानिमित्ताने माझी मुलगी भूमी ही एक कविता सादर करते तिच्या आवाजात. आई म्हणजे माझा जन्म, मावशी म्हणजे मी झाल्याचा आनंद. आई म्हणजे पुस्तकाची गोड सुरुवात, मावशी म्हणजे पुस्तकाचा गोड शेवट. आई म्हणजे शब्द, मावशी म्हणजे कविता. आई म्हणजे गोधडीतील ऊब, मावशी म्हणजे गुलाबी थंडगार हवा. आई म्हणजे उत्साह, मावशी म्हणजे नुसतीच मज्जा. आई म्हणजे लाड, मावशी म्हणजे हट्ट. आई म्हणजे माझं सुंदर आयुष्य, मावशी म्हणजे त्या आयुष्याचा सुंदर चित्रकार. धन्यवाद. नमस्कार
साहित्य दर्शन काव्यरंगामध्ये मी सुभाष चिने एक कविता सादर करण्यासाठी आलेलो आहे. ही कविता माझी नाही. एकतेचा झेंडा. एकतेच्या झेंड्याखाली मी वाढत गेलो. सर्व धर्म समभाव मी मानत गेलो. राम असो की रहीम, बुद्ध असो की येशू, मी शोधत गेलो. एका झेंड्याखाली वागत गेलो. समानतेचा मी पाईक सर्वानुमते मी मानत गेलो. सर्व पक्षांना मी साथ देत गेलो. सावरकरांच्या मातृभूमीला आणि तथागत बुद्धाचे मूर्तीला वंदित गेलो. ही भूमी आमची माता, तिच्यासाठी लढत गेलो. रणांगणात लढता लढता शहीद झालो. मर्तक्षणीही गीत माझे मातृभूमीचे गात गेलो. गीत माझे मातृभूमीचे गात गेलो. धन्यवाद. नमस्कार रसिक श्रोते हो, मी दुर्गेश सुभाष चिने इयत्ता 7वीत शिकत असून मी एक कविता सादर करणार आहे. कवितेचे नाव किन्नर. का रे देवा मज दिले श्रून जिने किन्नराचे, काय केला अपराध प्रायश्चित हे कशाचे. माय पित्याचे अतले प्रेम वात्सल्याचे झडे, भाऊ बहीण स्वजन माझ्यासाठी दूर सारे. धर्म आणि संस्कृतीने केली पाठ माझ्याकडे, सुसंस्कृत समाजाचे नित्य माझ्याशी वाकडे. मला शिक्षण मिळेना कोणी कामही देईना, भूक शमया पोटाची खिशामध्ये नाही अना. स्वातंत्र्यनी समतेचे येथे गरजती पवाडे, माझ्यासाठी मात्र खुली नाही त्यांची ही कवाडे. अपेक्षाने वचनांचा जन्मभर वाटे करी, कधी शरीर विक्रय कधी होतो भिक्षेकरी. वैरनाथ जीवनाच्या किती काळ मी जळावे, सुख संतोषाचे मेघ फक्त कोरडे उरावे. आहे मी सुद्धा माणूस, हक्क मला जगायचा, वाटे मलाही मिळावा थोडा अंश माणुसकीचा. धन्यवाद. कवी सांग. कवी बाळासाहेब घुले. Navigate up button. Showing items 36 to 43 of 43. Tap to activate. आपलं व्यासपीठमध्ये मी श्रुती बोलते. आपलं व्यासपीठमध्ये आज काव्यरंग होता आणि खूपच छान काव्याला रंग आला. कवितांना मस्त मस्त कविता आल्या. मी वर त्याप्रमाणे क्लिप टाकलेलीच आहे. सगळ्यांना प्रतिक्रियासुद्धा मी दिल्या आहेत. सगळ्यांच्या कविता खूप छान आहेत म्हटलं आहे. माझ्या क्लिपनंतर 3 प्रतिक्रिया इथे आल्या. एक राजूजी सय्यद आणि यशवंत गोपाळगरे आणि तिसरं नाव मला नीट काही कळलं नाही, रमेश का काय नाव आहे त्यांचं. तिघांच्या प्रतिक्रिया आल्या. खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आरतीने सुरुवात केली आणि खूप छान मस्त मस्त कविता आल्या आज ऐकायला मिळाल्या आम्हाला. त्याबद्दल कविता प्रस्तुत करणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि आता इथे आपल्या व्यासपीठमधला काव्यरंग संपला असं जाहीर करते. उद्या भेटूया आपण नवीन कार्यक्रमांमध्ये. तर आता सगळ्यांचा निरोप घेऊया आणि उद्या भेटूया.